आज ना सकाळची कामे पटापट आवरून आलो होतो दवाखान्यात. माझ्या मामाला बरं नाहीये, त्यांनाच भेटायला आलो होतो. त्यांच्यासाठी नारळ पाणी घेतलं आणि आम्ही सुद्धा नारळ पाणी पिलो. आणि त्यातलं हे खोबरं कधीच सोडायचं नाही. फुकटचं नसतं ते सुद्धा पैशांचंच असतं. त्यांना भेटून झाल्यावर आम्ही गेलो भाजी मार्केटमध्ये, थोडासा भाजीपाला घेतला आणि आलो इथे लस्सी प्यायला. आणि मी इकडे व्हिडिओ काढत होते, पण मनोजला वाटलं की मी फोटो काढते म्हणून तो असा बघत होता. त्यावर मला सारखं हसायला येत होतं. लस्सी वगैरे पिऊन घरी आलो आणि घरी काही पाहुणे आले होते, त्यांनाच लिंबू सरबत केला होता. आणि माझा हात कोणत्याही गोष्टीत जास्तच बरं का. इथे एवढा लिंबू सरबत केला तो केला, त्यांना देऊन एवढा शिल्लक राहिला, त्यावर ढीगभर साखर त्यामध्ये घातली होती. थोडंसं पाणी ऍड करून मनोजला दिलं होतं, कारण त्या पाहुण्यांनी तर कसं बसं पिलं. ते कसे बोलणार ना खूप गोड आहे वगैरे, पण ह्यांनी चांगलेच टोमणे मारले असते. त्यानंतर आणलेला भाजीपाला व्यवस्थित ठेवला आणि इकडे मला वाटलं की व्हिडिओमध्ये रॅक पण दिसत असेल, पण तो काही दिसलाच नाही. फक्त मीच दिसत होते. नंतर मलाच एवढा राग आला, जाऊ दे एवढं काही नाही त्यात. त्यानंतर मी आणि मनोज परत दुकानात गेलो होतो. तिथून येताना आईस्क्रीम घेतली आणि मी खात असताना आमची सानू अशी टुकूर टुकूर बघत होती. मी तिला खायला देत होते, पण ती मागे सरकून निघून गेली आणि त्यानंतर संपल्यावर मग मागायला आली. मग मनोज मधून थोडीशी तिला चारली होती. त्यानंतर जेवण करायला बसले आणि असं नॉनव्हेज असल्यावर त्यासोबत भाकरी कुस्करून खायला खूप छान वाटतं. मग छान जेवण वगैरे केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. जय माता दी.